गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्राने दाखवून दिलं असं एकनाथ शिंदे म्हणालेत। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम कुणाल कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं अशी शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कामराच्या गाण्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। स्वैराचार, सुपारी घेऊन बोलण्याचं काम सध्या सुरू आहे। खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्रानं दाखवून दिल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। बीबीसीला एकनाथ शिंदे यांनी मुलाखत दिलेली आहे आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। मी नेहमी सांगायचो, आरोपाला मी कामाने उत्तर देणार। आरोपाला कामातून उत्तर आम्ही दिलं। याचं फलित काय झालं? या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा निवडून जे आमच्यावर आरोप करायचे, आम्ही हे केलं, पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, गद्दारी केली, मग खरा गद्दार आणि खुद्दार कोण? महाराष्ट्रातल्या जनतेने जर आम्हाला क्लीन मॅन्डेट दिलं, 80 पैकी 60 जागा आम्ही जिंकल्या, तर लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊ म्हणाले, त्यांना 20 जागा मिळाल्या। याच माणसाने माझ्यावर तर सोडा, मी तर दुर्लक्ष केलं। मी कोणावर रिॲक्शन पण देत नाही, कधी प्रतिक्रिया पण देत नाही। कार्यकर्ते असतात, त्यांच्या भावना असतात। पण याच माणसाने सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस यांच्याबद्दल काय म्हटलंय बघा। याच माणसाने आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या बद्दल काय म्हटलंय बघा। अर्थमंत्री, लाडकी बहीण म्हणतो आपण, निर्मला सीतारामजी यांच्याबद्दल काय म्हटलंय बघा। तुमचे पत्रकार अर्णब गोस्वामीच्या भांडला तो विमानामध्ये, त्याला 2-3 एअरलाइन्स मध्ये आतमध्ये घुसून देत नाही, बॅन केलंय। उद्योगपतींच्या बद्दल काय बोललाय बघा। हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे? हे कुणाची तरी सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे मी त्याच्यावर काय रिॲक्ट झालोच नाही, मी प्रतिक्रिया दिली नाही।